श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक मंडळी. आज बनवूया मस्तपैकी चिकन तंदुरी. घरच्या घरी चिकन तंदुरी बनवतो आपण. आता मस्तपैकी 31st येते, तर सगळ्यांकडे वेगवेगळे काही ना काय होणारच. तर आपण आज 31stच्या हिशोबाने आपण चिकन तंदुरी करू. तर पहिले आपण बघा, हे मी लेग पीस घेतलेले आहेत. ते असे आणायचे आणि याला आपण असे कट करून घ्यायचे आहेत. असे कट करून घ्यायचे, म्हणजे आपलं जे मॅरिनेशन केलेलं आहे ते चांगलं मस्तपैकी असं मुरलं जाईल. अशा प्रकारे असं सगळ्या दोन्ही बाजूनी असं कट करून घ्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे मॅरिनेशन आपलं होईल. तर चिकन तंदुरीसाठी लागणारे साहित्य हे बघा. इथे मी हळद पावडर घेतलेली आहे. आता आपल्याला कशी लागेल त्याप्रमाणे घ्यायचे. मिरची पावडर घेतलेली आहे. गरम मसाला घेतलेला आहे. इथे मी जिरा पूड घेतलेली, भाजलेलं जिऱ्याची पूड घेतले. काळ्या मिरीची पूड घेतले पाव टेबलस्पून. 1 टेबलस्पून चिली सॉस घेतलेला आहे, चिली सॉस. आणि 1 टेबलस्पून सोया सॉस घेतला आहे. आणि आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. दही घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपलं हे मॅरिनेशन केलेलं आहे बघा, नुसतं मीठ आणि हळद. तर बघा आता हे पाणी सुटलेलं आहे, तर आपण हे जरा असं साप दाबून घेऊया. बघा आता किती पाणी निघतं त्याचं. जेवढं आपण ठेवू तेवढं ते पाणी निघणार. बघा एक 5-10 मिनटं झालेली आहेत, ते एवढं पाणी निघाले. आता हे पाणी असं दाबून आपण काढून या वाडग्यात घेऊया. आता हे मी धुवूनच घेतलेलं आधी लेग पीस. आता आपण याला मॅरिनेशन पावडर, काळी मिरी पूड आणि ही आलं लसूणची, म्हणजे आलं लसूणची पेस्ट आहे ही. आणि हे इकडे आपण हा चिली सॉस आहे हा चिली सॉस घालून घेऊया. आणि सोया सॉस जरूर टाका, त्याच्यामुळे आपल्याला ते मस्त छान, म्हणजे तंदुरीचं असं तंदुरीसारखंच एकदम वाटेल. तर आपण हे सर्व आता हे मॅरिनेशन करूया. आणि हे मीठ, आता हे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे. आणि मग दही चवीनुसार मीठ घातले. आता आपण दही घालून घेऊया बघा. आणि मग याला चांगलं लावून घेऊया. मी याला आता सगळं चांगलं असं मॅरिनेशन करून घेते, लावून घेते असं चांगलं. बघा असं चांगल्या प्रकारे मॅरिनेशन केलेलं आहे. त्या असं चिऱ्यांमध्ये सगळं लावून घेतलेलं आहे. आता हे जरा आपल्याला अर्धा तास तरी ठेवून द्यायचं. कमीत कमी तरी 2 तास तरी ठेवायचं. आणि नाही, जास्तीत जास्त 2 तास तरी ठेवायचं. आणि कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचं. तर मी आता हे ठेवून देते मॅरिनेशन. आणि मग नंतर आपण करूया. आपल्याला तवा तंदुरी फ्राय करायचे, तर आपण हे जरा वेळ ठेवून फ्राय पॅन ठेवला आहे, गॅस चालू केलेला आहे. आता आपण एक चमचा, 1 पळी असं तेल टाकलेलं आहे मी बघा. आता गॅसची फ्लेम फास्ट करायची. तर आता आपण पाठीमागून बघूया कसं हे झालं ते. फिरून घेऊया. आपण बघूया. आता पुन्हा हे फिरून घेऊया. आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया. पुन्हा आता आपण फिरून घेऊया. असं अलट पलट करत असं चांगला मसाला सुकेपर्यंत आपल्याला करायचे आहे. मसाला चांगला एक झाला आणि सुकला. आता याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवूया. हे बघा आता आपलं हे झालेलं आहे. आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. ती कुठची, तर बघा आता आपल्याला याच्यावरती ही जाळी ठेवायची. आणि या जाळीवरती आपल्याला ते चिकन आहे ते म्हणजे भाजत ठेवायचे, म्हणजे त्याला मस्त तंदुरीसारखं होईल, तंदुरीसारखा स्वाद. आपण हे फिरून घेऊया. अशा पद्धतीने चांगलं मस्त भाजलं गेलं आहे चिकन. फ्राय पॅनमध्ये आता मी हे काढून घेते. आता आपला हा कोळसा पेटलेला आहे.
आता आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आणि हे फ्राय पॅन ठेवायचा आणि ही वाटी ठेवायची अशी आतमध्ये आणि याच्यावरती असा हा कोळसा पेटलेला ठेवायचा आणि आता आपण याच्यावरती हे बटर घालून घेऊ. आता हे असं बटर टाकलं. आता आपण हे पटकन असं झाकण लावू, स्मोक चांगला येईल. आता आपला चांगला मस्तपैकी 5-1 मिनटं झालेली आहे. भारी ना एकदम. अजून स्मोक आहे बघा किती सुंदर. आता त्याला एवढं मस्त स्मोक येणार ना, छान आपली तंदुरी होणार. घरच्या घरी तवा तंदुरी, फ्राय पॅन तंदुरी झालेली आहे मस्तपैकी गरमागरम सर्व करूया. हां मस्त हे झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. तर मी काढून घेऊ. आपण ही वाटी काढून घेऊया आणि आता आपण हे काढून घेऊया. मस्तपैकी तंदुरी. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे चिकन तंदुरी. तर आपण याला गार्निशिंग करूया कांदा लिंबूनी. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे चिकन तंदुरी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे तंदुरी चिकन. शेजवान सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता. खूप छान. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे चिकन तंदुरी. हे बघा मस्तपैकी छान झालेलं आहे. तर खाण्यासाठी तयार. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे चिकन तंदुरी. शेजवान सॉसबरोबर मस्त खायला तयार. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.